नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनमुखी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आपली आजची रेसिपीज आहे ओल्या शेंगदाण्याची आमटी। आणि इथे ओल्या शेंगदाणे जसं उन्हाळी भुईमुग निघालेलेच आहे, तर त्याच ओल्या शेंगदाण्याची ही आमटी आहे। सोबतच मी इथे चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे। दिसायला पण सुंदर दिसते, तेवढीच दिसायला सुंदर आहे, तेवढीच खायला पण तेवढीच टेस्टी आहे। तर आज आपण बनवणार आहोत आमटी, झणझणीत आमटी। तर ही आमटी झाल्याबरोबरच माझ्या हस्बंडला मी जेवण पण वाढून घेतलेलं आहे इथे। तर बघू शकता तुम्ही याचं स्ट्रक्चर कसं आलेला आहे, किती छान दिसत आहेत आणि तर्री पण आलेली आहे त्याच्यावर। आणि आधी कसं आमची आजी आमच्या शेतात अशा शेंगा आल्या ना की आमची आजी असे तव्यावरच हे शेंगदाणे थोडे भाजून वगैरे याची चटणी आमटी बनवायची, खूप छान टेस्टी लागायची। तर मी इथे चटणीसुद्धा यांना वाढून घेतलेली आहे आणि इथे वाढलेलं आहे मी। यांना पोळी न खाता त्यांना अशा चटणी आमटीसोबत वगैरे रोडगा किंवा भाकर आवडते। तर हे रोडगा जो आहे तो हा कणकेचा आहे। तर इथे बघू शकता तुम्ही असं बनवलेलं आहे मी। हे त्याला जाडसर थोडं बनवायचं असते। तर चला आपण आता इथे बनवून घेऊया, आपली रेसिपीजला सुरुवात करूया। बघूया शेंगदाणे थोडे परतून घेतलेले आहेत कढईमध्ये, बघू शकता थोडे हलकेसे परतून घेतले आहे, कारण की काय आहे आमटीची चव आपल्याला कच्ची यायला नको, कच्चा फ्लेवर यायला नको, म्हणून मी थोडे परतून घेतलेले आहे। आणि सोबत त्याच्यामध्ये टाकते मी थोडंसं अद्रक आणि लसूणच्या 4-5 कळ्या आणि कढीपत्ता। आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर फ्रेंड्स बघू शकता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। तर या प्रकारे आपल्याला इथे थोडा हलकासा पेस्ट सारखं करायचं आहे, जास्त पातळ पण नको, या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हवा आहे, दरदर असं। तर आपण इथे छान असं बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे। आणि इथे मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि टमाटर। सोबतच मी इथे कढईमध्ये एका तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर आपण आता इथे बघून घेऊया याची रेसिपी। तेल गरम झालेलं आहे, तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोहरी। मोहरी तडतडायला लागली की सोबतच टाकून घेऊया इथे आपण जिरं। तर फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे ही आम्ही आमच्या माहेरी खूप जास्त प्रमाणात करायचे। ओल्या शेंगा जेव्हा यायच्या ना त्यावेळी ही रेसिपी खूप करायची। तर आपण आता इथे टाकून घेऊया कांदा। ओल्या शेंगा आल्या शेतातल्या की आमच्याकडे ही रेसिपी माझी आजी खूप जास्त प्रमाणात करायची आणि आम्हा सर्वांना खूप आवडत होतं हे। तर आज मी माझ्या आजीच्याच पद्धतीची रेसिपी इथे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला बिलकुल विसरू नका। आणि अशा झणझणीत आणि छान रेसिपीसाठी मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत राहणार। तर आपला कांदा इथे झालेला आहे, हलका ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला। तर आपण आता या स्टेजवर इथे टाकून घेणार आहोत टमाटर आपल्याला जास्त टाकायचे नाही आहे, एखादा टमाटर टाकायचं आहे बस। आणि अगर तुम्हाला प्रवासासाठी हे बनवायची आहे, जसं 2 दिवस तरी मिनिमम 2 दिवस तरी आपण ही आमटी टिकवू शकतो। जर आपल्याला बाहेर कुठे प्रवासात जायचं आहे तर बेस्ट ऑप्शन आहे आपल्याला हे टिफिनवर न्यायला। तर त्यावेळी काय करायचं की आपल्याला जर 2 दिवसासाठी ही भाजी किंवा आमटी टिकवायची आहे तर यामध्ये टमाटर टाकायचं नाही आहे, ठीक आहे। तर बघू शकता छान याला आता टमाटरला छान गळवू देऊ आपण आधी। तर याच्यासाठी काय करायचं आहे की टमाटर लवकर शिजले पाहिजे, म्हणून आपण त्यात थोडं मीठ घालून घेऊया। मीठ घातल्याने टमाटर लवकर गळून जातात। आणि टमाटर कसे आमटीमध्ये असे कच्चे टमाटर असते, सगळे टमाटर असते अशा फोडी, तर ते चांगलं वाटत नाही, बाईटमध्ये येतात। आमटीमध्ये सर्व असं एकजीव झालेलं असलं पाहिजे, ठीक आहे। आणि ओले म्हणजे जे उन्हाळी भुईमुग असते ना, उन्हाळी भुईमुग, तर ते आता आलेले सीझनमध्ये आलेले हे शेंगाचे दाणे आहेत। आणि हे 2 सीझनमध्ये येत असते, एक उन्हाळी भुईमुग येते आणि पावसाळी पण येतात। तर आमच्याकडे माहेरी उन्हाळी नाही घ्यायचे कारण की ओलती नव्हतं म्हणून, तर पावसाळी भुईमुग घ्यायचं। तर त्यावेळी खूप असे प्रत्येक 2-3 दिवसाच्या नंतर आमच्याकडे ही आमटी बनायची आणि सर्वांची फेवरेट होती। आणि खरं सांगते खूप छान वाटते। आणि ही जर तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत अगर ट्राय केली ना तर खूपच छान वाटतं आहे। नक्की तुम्ही ट्राय करा, ही तुम्हाला खूप आवडेल, नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी अशी आवडणारी। आणि कसं नेहमी आपण त्याच भाज्या खाऊन बोर होतो ना, तर कधी वेगळं असं काहीतरी हवं आहे म्हणजे मजा येते। तर
ते आता आपले कांदे आणि टमाटर भरपूर प्रमाणात झालेले आहे. तर आपण इथे आता बेसिक आपले मसाले टाकून घेऊया. लाल मिरची पावडर आहे, हळद आहे, धनिया पावडर आणि गरम मसाला. गरम मसाला बिलकुल कमी टाकायचा आहे, अर्धा चम्मचपेक्षाही कमी घेतला तरी चालेल. आणि इथे घेतलेलं आहे मी मीठ. तर आपण हे यामध्ये टाकून घेऊ. तुमचं क्वांटिटीनुसार तुम्ही हे सर्व मसाले वापरू शकता. आपली क्वांटिटी किती आहे, माझी क्वांटिटी जास्त नाही, एखादी पाव माझे शेंगदाणे होते, त्यानुसार मी इथे तुम्हाला सांगत आहे. आणि इथे आपण टाकून घेऊया आता खोबरा किस जे हे मी इथे थोडं ताव्यावर परतून घेतलं आणि हाताने क्रश करून घेतलेलं आहे. याचा छान फ्लेवर येतो यामध्ये. किंवा आपण बारीक पण करू शकतो, बारीक केल्यानंतर त्याचा इतका फ्लेवर येत नाही, म्हणून आपण हाताने क्रश करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता याला छान एकजीव होऊ द्यायचं. यामधून तेल वेगळं निघालेलंच आहे, बघू शकता. छान मसाले आपले भुनून झालेले आहे या तेलामध्ये. तर आता इथे आपण टाकू जे आपण मिक्सरमध्ये जे बारीक करून घेतलेलं मिश्रण होतं आपलं शेंगदाण्याचं, ते इथे टाकून घेऊया आपण. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता किती छान दिसतं आहे. आणि जर तुम्हाला सुकं ठेवायचं असेल तर तुम्ही असंच सुकं ठेवू शकता, यामध्ये पाणी न घालता याला आपण असं सुकं पण ठेवू शकतो. याला छान शिजवून घ्यायचं आहे. आणि बस झालं आपला शेंगदाण्याची आमटी पाणी न घालता. पण आपल्याला इथे आता थोडं पातळ करायचं आहे, म्हणून आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ. त्याआधी आपण याला छान तेलामध्ये मिक्स होऊ देऊ छान आणि मुरू देऊ याला. याचं तेल जे ऑब्झर्व झालेलं आहे ते तेल आपण आता इथे बाहेर असं सुटू देऊ. त्यातलं तेल सुटलं की याला टेस्ट आणखी खूप छान येतं. तर आपण 5 मिनटं याला वेट करूया. तर बघू शकता फ्रेंड्स, इकडे आपलं आमटीचं तेल कसं छान सुटून आलेलं आहे. तर इथे आपली आमटी छान प्रकारे अशी तेलामध्ये मुरल्या गेलेली आहे. तर आपण या स्टेजवर इथे टाकून घेऊया गरम पाणी. आमटीमध्ये गरम पाणीच टाकायचं आहे, आपल्याला थंड पाणी टाकायचं नाही आहे. कारण थंड पाण्याने कसं ते वेगळं फ्लेवर येतो, त्याचा फ्लेवर चांगला येत नाही. आणि ते याच्यामध्ये जर आपण थंड पाणी टाकलं तर ते उकळायला खूप वेळ लागणार, त्यामुळे यातलं जे हे आहे टेस्ट आहे ते निघून जाईल. तर आपण इथे गरम पाणी टाकून घेऊ. तर या प्रकारे इथे गरम पाणी टाकलेलं आहे आपण. तर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आमटीची, घट्ट किंवा पातळ, त्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी टाका. आम्हाला थोडं आमच्याकडे पातळच खाणं पसंत करते, म्हणून मी इथे जास्त थोडी पातळ घेतलेली आहे. आणि ही जेव्हा शिजून थंड होते ना तेव्हा आणखी घट्ट होते, म्हणून मी थोडं पातळच ठेवलेली आहे. ठीक आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सबस्क्राईब केलं की माझा नवीन व्हिडिओ झाले की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर माझ्यासोबत नवीन रेसिपीसोबत बनवून राहण्यासाठी अशाच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आपली इथे आमटी बनवून तयार आहे, बघू शकता तुम्ही. किती छान रंग आलेला आहे आणि तर्री पण उतरलेली आहे त्यावर तेलाची, बघू शकता. तर्री पण उतरलेली आहे. आली ना मागाशी किती आपण पाणी सोडलं तेव्हा किती पातळ होती आणि आता किती घट्ट आली. आणि परत हे थंड झाल्यावर परत घट्ट येईल थोडी, म्हणून या स्टेजवर मी इथे आता गॅस बंद करून घेणार आहे. आणि आपल्याला हे पाणी सोडल्यानंतर या आमटीला गॅसची आच बिलकुल आपल्याला मिडियम टू लो आचवर ठेवायचं आहे, खूप हाय फ्लेमवर ठेवायचं नाही. तर आपण इथे आता गॅस बंद करून घेऊया. आणि इथे छान आपण हिरवा सांबार कट करून टाकून घेऊया. एक नंबर बनते.